जय गजानन. या व्हिडिओमध्ये मी प्लाझो पॅन्ट शिकवणार आहे. ही अत्यंत सोपी अशी पॅन्ट आहे. 10 ते 15 मिनिटात तयार होणारी विथ पॉकेट ही पॅन्ट आहे. पॉकेट हे वरून लावायची गरज नाही, हे त्यातच आहेत. आणि त्यासाठी लागणारी मापे तसेच इलॅस्टिकसाठी लागणारी मापे मी दिलेली आहे. आता कपडा आपण डबल फोल्ड करून उंची अधिक 4 इंच घेणार आहोत. 2 इंच आपण वरून नेफ्यासाठी सोडलेलं आहे. 3 इंच आपण मॅनीसाठी साईडनी घेत आहोत. आता आपण कमरेसाठी सीटचा चौथा भाग अधिक 2 ते 3 इंच घेणार आहोत. त्याचप्रमाणे खाली पण तेच माप आपण टाकतोय. सीटचा चौथा भाग अधिक 2 ते 3 इंच. परत आपण 3 इंच जे वरून घेतलं होतं ते खालपर्यंत कंटिन्यू करून घेत आहोत, पूर्ण पॅन्टच्या उंची इतकं. आणि जसं आपण सीटचा चौथा भाग अधिक 2 ते 3 इंच वर घेतलं होतं तेच खालच्या बाजूपर्यंत आपण माप कंटिन्यू केलं आहे. आता मॅनीसाठी आपण सीटचा चौथा भाग अधिक 3 ते 4 इंच घेणार आहोत. 1.5 इंच मॅनीचा आकार देण्यासाठी आपण दिलेला आहे. आता हा आपण मॅनीचा आकार देऊन घेतलाय. खालच्या साईडला आता आपल्याला अर्धा बॉटम घेर अधिक 1 इंच घ्यायचा आहे. नंतर आपल्याला तो स्केलच्या साहाय्याने आपण हा आकार जोडून घेणार आहोत. यासाठी ही ट्राउझरची जी स्केल येते ती आपण यूज करतोय. अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण मापे टाकून घेतलेली आहे. आता आपला नेफा जेवढा मुळपणार आहे तेवढा आपण फोल्ड करून घ्यायची आहे जागा. तिथे मार्किंग करून घेतली आहे मी. आणि तिथून आपल्याला 6.5 इंच पॉकेटच्या ओपनिंगसाठी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी जसं दाखवलं त्याप्रमाणे आपण हात ठेवून आकार काढून घ्यायचा आहे. आता हा आकार आपण काढून घेतला आहे. पॅन्टची मी पूर्ण कटिंग करून घेतली आहे. आता आपण पॅन्ट शिवायला घेऊ. पहिल्यांदा आपण सरळवर सरळ ठेवलेला आहे आणि उलट्या बाजूने आपण वरून पॅन्ट शिवायला सुरुवात करत आहोत. पॉकेट जिथे आलं तिथे सुईचं टोक आपण ठेवलेलं आहे आणि जसा पॉकेटचा आकार आहे त्याप्रमाणे आपण वळवून पॉकेट शिवून घेत आहोत. पॉकेटचा आकार जिथे संपतो तिथे आपण लॉक करून घेणार आहे आणि वरून जेवढी शिवायला आपण रुंदी घेतली होती तेवढीच आपल्याला रुंदी खाली पण कंटिन्यू करायची आहे. त्याच्यामुळे पॅन्ट दिसायला चांगली दिसेल आणि तुमचं पॉकेटही व्यवस्थित लावलेलं वाटेल. अशा प्रकारे आपण शेवटपर्यंत शिवून घेऊ तो पाय. त्यानंतर आपण दाब शिलाईचा वापर करणार आहोत. त्यामुळे आपली पॅन्ट ही अतिशय छान दिसणार आहे आणि यामुळे डबल शिलाईचे पण आपलं काम वाचेल. आणि जिथे आपलं पॉकेट आहे तिथे आपण पुन्हा एकदा लॉक करून घेणार आहोत आणि जेवढं पॉकेट ओपन आहे तेवढी जागा आपल्याला सोडून द्यायची आहे. तिथे दाब शिलाई द्यायची नाहीये आणि जो राहिलेला कमरेकडचा वरचा भाग आहे तिथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली दाब शिलाई झालेली आहे आणि आपलं पॉकेट एकदम छान असं काहीही कष्ट न घेता लागलेलं आहे. काही सेपरेट आपण पॉकेट त्याला लावलं नाहीये. आता खालून मी लेवल करून घेतेय बॉटमची. आता बॉटमला पण फर्स्ट फोल्ड सेकंड फोल्ड घ्यायचा आहे. बॉटम उडपताना उंची तुम्ही मोजून घ्या. आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूचे पण पॉकेट शिवून घेणार आहोत. त्यावर पण मी टिपा मारून घेते. आता हे शिवताना देखील आपल्याला अंतर एकसारखं घेऊन शिवायचं आहे. आता आपण ही कपड्याची राईट साईड आहे आणि त्याच्यावर दुसरी राईट साईड मी टाकत आहे.
राईटवर राईट आपण ठेवलेला आहे कपडा, सरळवर सरळ. आणि अशा प्रकारे आपल्याला जे आकारामध्ये मॅनी दिसतीये ती मॅनी आपल्याला शिवून घ्यायची आहे. शिवताना अर्धा इंच अंतर आपण ठेवू. त्याला आपण डबल शिलाई देणार आहोत. दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला असाच जे आकार शिवून घ्यायचा आहे जो आपण मॅनीसाठी दिलेला आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्हीही मॅनी स्टिच झालेल्या आहे. दोन्ही पॉकेट्स आपले झालेले आहेत रेडी. आता आपण जी सेंटरला मॅनी आहे ती मॅनी आपण बॉलपिनच्या साह्याने पॅक करून घेऊ, जेणेकरून आपला पॅन्टचा मध्य मागे पुढे होणार नाही. आणि मग आपण खालच्या बाजूनी बॉटम शिवायला सुरुवात करू. आणि आपण अशा प्रकारे पूर्ण पॅन्ट शिवून घेतलेली आहे आतमधून. आता मी वरच्या साईडच्या नेफ्यासाठी पहिल्यांदा अर्धा इंच मुडपून घेत आहे. आता हे अशा प्रकारे अर्धा इंच मी मुडपून घेतले. आता इलॅस्टिक आपण घेणार आहोत. इलॅस्टिकसाठी आपला जेवढा कमर घेर आहे त्या कमर घेराच्या 3 ते 4 इंच इलॅस्टिक आपल्याला कमी घ्यायचं आहे. नंतर आपण इलॅस्टिक एक 7-8 टिपा मारून पॅक करून घेऊ. इलॅस्टिक काठावर शिवायचं नाहीये, अर्धा इंच मार्जिन द्यायची आहे. त्यानंतर इलॅस्टिकचे मी 4 भाग करून घेत आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओत की मी त्याला 4 भागामध्ये त्याला डिवाइड करत आहे. अशा प्रकारे आपले 4 भाग झाले आहे. 2 मध्य आणि 2 साईडचे असे 4 भाग आहेत. आणि तसेच आपण आपल्या पॅन्टचे पण करणार आहोत. मॅनीच्या इथले जे 2 भाग आहेत ते आपले 2 भाग झाले आणि साईडचे 2 भाग. अशा प्रकारे आपले 4 हे भाग झालेले आहेत मध्य घेऊन. त्याच्यावर पण मी मार्किंग करून घेतली आहे खडूच्या साह्याने. आता पहिली सुरुवात आपण मॅनीच्या इथून करणार आहोत. मॅनीच्या इथे आपण इलॅस्टिक मुडपेल एवढा कपडा वर सोडलेला आहे आणि इलॅस्टिक उभं आपण तिथे पॅक करून घेतोय. जिथे मॅनीची शिलाई होतीच त्या शिलाईवर आपण इलॅस्टिक पॅक करून घेतले. आता इलॅस्टिक आपण दुमडून मध्ये टाकलेला आहे. पॅन्टमध्ये पूर्ण गोल इलॅस्टिक आपण टाकले. पॅन्टचा भाग वर काढून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसतच असेल. आणि जिथे आडी आली असेल तर ती आडी पहिल्यांदा आपण काढून घ्यायची आहे. आडी ठेवली तर आपली पॅन्ट बरोबर बसणार नाही. पुन्हा जिथे आपले भाग हे केलेले मार्किंग केलेले भाग आहेत त्या ठिकाणी त्या भागावर आपण पुन्हा शिवून घेणार आहोत. जिथे इलॅस्टिकचं आणि कपड्याचं मार्किंग आहे तो भाग आपल्याला एकमेकांवर ठेवून शिवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही इलॅस्टिक लावताल तर ते अतिशय सोपं आणि प्रोफेशनल पद्धतीचं इलॅस्टिक लागेल. अगदी रेडीमेड पॅन्ट सारखी तुमची पॅन्ट दिसेल. आता अजून शेवटचा आपला एक सेंटर राहिला आहे मॅनीचा. तिथे देखील आपण मार्किंगवर मार्किंग ठेवून इलॅस्टिक शिवून घेणार आहोत. अशा प्रकारे तुम्ही इलॅस्टिक पॅक केलं तर ते कुठल्याही प्रकारे हलणार नाही आणि आपल्याला शिवायला सोपं जाईल. आता मध्ये जो भाग आपलं अंतर कमी पडतोय त्या ठिकाणी आपल्याला इलॅस्टिक ओढायचंय. कारण कपडा हा जास्त असतो आणि इलॅस्टिक कमी असतं. मी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओत मी आता हे ओढतीये आणि इलॅस्टिकच्या मधून शिवतीये मी. जी इलॅस्टिकची रुंदी आहे त्या रुंदीच्या मधून मी शिवतीये. शिवताना आपल्याला इलॅस्टिक उजव्या हाताने ओढायचं आहे आणि इलॅस्टिक झाकलं जाईल असा वरचा कपडा त्याच्यावर अरेंज करायचा आहे.
अशा प्रकारे आपण इलॅस्टिक शिवून घेणार आहोत. इलॅस्टिक शिवताना आपल्याला कपडा प्लेन ठेवायचा आहे. वरती नेफ्याला चुन्या येऊ द्यायच्या नाहीयेत. आणि अशा प्रकारे आपला आता पूर्ण इलॅस्टिक शिवून होणार आहे. आता आपल्याला खालची साईड आपली राहिलेली आहे. खालची साईड ही आपण नंतर शिवतो. आता इलॅस्टिकची जी आपण मुडपून घेतली होती नेफ्याची बाजू, ती आपल्याला शिवून घ्यायची आहे. खालच्या साईडला इलॅस्टिकवर येऊ द्यायची नाहीये शिवण. फक्त कपडा आपण मेन कपड्यावर शिवतोय. आपण आता इलॅस्टिकवर शिवत नाहीये. आणि आता जशा चुन्या येतात ते आपोआप, त्या प्रकारे चुन्या येऊ द्यायच्या आहेत आणि आपण शिवण पूर्ण मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपलं इलॅस्टिक पूर्ण लावून झालेलं आहे. तुम्ही बघतच असाल. इलॅस्टिक हे आता एकदम उत्तम, छान आणि प्रोफेशनल पद्धतीने लागलंय. अशाच प्रकारच्या सोप्या पद्धतीने शिवणाऱ्या पॅन्टसाठी, ड्रेससाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.